प्रॉब्लेम सेट 6. तुम्हाला बाकीचे क्वेश्चन होमवर्क साठी तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 त्याच्यातलं पहिलं प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन घेणार आहे. बाकीचे बघा 3 ते MCQ चे तुम्हाला काय 3 MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतात त्याला. 4 MCQ आहे का? बर 4 MCQ आणि त्याच्यानंतर ते फाइंड ऑल अदर रेशिओज कोणता आहे क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 4. जे होईल असेल ते घ्यायचे नाही आणि जे झालेले नाही ते सोडवायचे. बरोबर आहे. होमवर्क सिंपल क्वेश्चन आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ फाइंड करायचे. आता क्वेश्चन नंबर 1 बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 सेक थिटा याला दिलेले तुम्हाला सेक थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा आणि समोर दिलेलं आहे काय दिलेलं आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. ही LHS आहे. तुम्हाला प्रूव्ह करायची याची व्हॅल्यू 1. याची व्हॅल्यू काय प्रूव्ह करायची तुम्हाला 1 येते का नाही. हा सांगायचं आन्सर येतं का. मी इकडे लक्ष दे. सेक थिटा 1 मायनस साइन थिटा सेक थिटा प्लस टॅन थिटा हा तुमचा क्वेश्चन आहे. मग काय करा सरळ सरळ यानं मल्टिप्लाय करा. सेक ना आत मल्टिप्लाय करा बघा काय होईल मग. सेक थिटा इंटू 1 सेक थिटा इंटू साइन थिटा ऍज इट इज. हे बिक्स होत नाही सॉरी टॅन कुठून आला साइन. सेक थिटा इंटू साइन थिटा बरोबर आहे. इकडे काही चेंज नाही. आता हा सेक थिटा तसंच राहू द्या सेम. या सेक थिटाला रिप्लेस करा. सेक थिटाला रिप्लेस कसं करू शकतो 1 अपॉन कॉस. आतापर्यंत लक्षात आले पाहिजे सगळ्या गोष्टी. साइन थिटा अपॉन कॉस थिटा हे काय बनलं मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कसं बनलं सेक थिटाला रिप्लेस केलं कशाच्या फॉर्म मध्ये कॉसच्या. आणि इकडे काय उरलेलं आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. प्रत्येक वेळेस लिहून देतो तुम्हाला काय चेंज झालेला आहे. सेक थिटाचा चेंज झाला कसा 1 अपॉन कॉस थिटा. बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं टॅन थिटा बरोबर आहे. इकडे काय आलेलं आहे सेक थिटा इंटू म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा. असं ओळखीचं वाटलं पाहिजे की परत काही ना काही दिसत आहे. ए प्लस बी ए मायनस बी दिसतं का. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर आणि याचा आन्सर येईल 1. काय येईल कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा. हा टॅन स्क्वेअर थिटा जर तिकडे टाकला तर काय होईल सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू काय राहिली 1. कळालं. किती वेळेस सांगू तुम्हाला मी आता की 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजवर तुमचा क्वेश्चन आहे आणि 3 रेसिप्रोकलवर तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. काय काय 3 आयडेंटिटीज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही. आणि कोण कोणाचं रेसिप्रोकल आहे. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे कोसेक. कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे सेक कॉस कॉस सेक आणि टॅन कॉट तर सोबतच राहतात नेहमी टॅन आणि कॉट. घ्या लिहून. बरं क्वेश्चन लक्ष द्या आता. काय दिलेलं आहे सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा. आता बघा जी छोटी बाजू असते ती प्रूव्ह करू शकत नाही आपण जनरली. त्याच्यासाठी मोठी बाजू घ्यावी लागते. मोठी बाजू कोणती असू शकते डावी बाजू किंवा उजवी बाजू. जनरली डावी बाजू देतात. आता सेक थिटा याला रिप्लेस करा. सेक थिटा कोणाची उलटा आहे सांगा फास्ट मध्ये कॉस. आणि टॅन थिटाला काय लिहू शकतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा एका स्टेपवर आन्सर असतात. ट्रिग्नोमेट्रीचे एका स्टेपवर आन्सर असतात. फक्त चेंज कसा करायचा आहे. आता बेस सारखा आहे का सांगा पटकन. कॉस थिटा बेस सारखा करण्याची गरज नाही. ऍज इट इज लिहू शकतो. म्हणजे वरती काय होईल दोघांची ऍडिशन 1 प्लस साइन थिटा बरोबर आहे. आणि याला इंटू मध्ये काय 1 मायनस साइन थिटा. आता हा जो इंटू मध्ये हा याच्या खाली 1 असतो. अपॉन मध्ये किती असतो 1. म्हणजे हा काय तुमचा न्यूमरेटर आहे. काय न्यूमरेटर. याचा हा न्यूमरेटर याचा हा न्यूमरेटर हा अंश हा अंश अंशाचा गुणाकार करा. त्याचा गुणाकार करताना परत एक फॉर्म्युला दिसतो तुम्हाला ए प्लस बी ए मायनस बी. कोणता फॉर्म्युला दिसतो ए प्लस बी ए मायनस बी काय असते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 मायनस सेकंडचा स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. बघा लक्ष द्या सिंपल एकदम सिंपल आहे. एक एक चेंज करायचा. पहिला चेंज केला रेसिप्रोकलचा. दुसरा चेंज काय केला ए प्लस बी ए मायनस बी फॉर्म्युला वापरला 1चा स्क्वेअर 1
साईनचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर थिटा आणि मधामध्ये असतं मायनस. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू असते कॉस स्क्वेअर थिटा. कशी आली? लगेच क्लिक झालं पाहिजे की तो फॉर्म्युला आहे आपल्याकडे कोणता, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आली 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तुम्हाला म्हटलं मी स्क्वेअरचा फॉर्मॅट आहे. साइन सोबत कोण येतं? कॉस. सेक सोबत कोण येतं? टॅन. आणि कॉट सोबत कोण येतं? कोसेक. कशामध्ये? स्क्वेअर मध्ये, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये. एक कॉस कॅन्सल, वरती उरला 1 इज इक्वल टू RHS. बघा सिंपल क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन सोडवायला तुम्हाला 1 मिनिट पण लागणार नाही जर कन्सेप्ट क्लिअर असल्या तर. 1 मिनिटाचाही क्वेश्चन नाही. घ्या लिहून. क्वेश्चन नंबर 3. इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 3. बोलू नका कोणीच. LHS काय दिलेले क्वेश्चन नंबर 3 मध्ये? सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. कॉस झालं का? कोसेक पाहिजे आपल्याला. कोसेक स्क्वेअर थिटा याला प्रूव्ह करायचं आपल्याला. या दोघांचाच गुणाकार, याच दोघांचा गुणाकार प्रूव्ह करायचे. आता सेक थिटा कोणाचा उलटा असतं सांगा पटकन? कॉस. आणि कोसेक कोणाचं उलट असतं? साइन. बरोबर आहे, समजलं. सेक असतो तुमचा उलट कॉसच्या, रेसिप्रोकल म्हणतो आपण त्याला. आणि कोसेक कोणाच्या उलट असतो? साइनच्या. सर्व फॉर्म्युले पण रिवाइज होते तुमची इथं. आता बेस सारखा आहे का? मागच्या एक्झाम्पल मध्ये बेस सारखा होता म्हणून लिहून घेतलं होतं आपण. इथे बेस सारखा आहे का? क्रॉस मल्टिप्लाय करा. साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा. आपण मध्ये पण या दोघांचा गुणाकार करावा लागेल. साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. बघा ट्रिग्नोमेट्री मध्ये असं डॉट जरी टाकला तरी त्याचा अर्थ इंटूच असतो. बघा साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा. आणि आपण मध्ये पण या दोघांचा गुणाकार, याला म्हणतो बेस सारखा करणं. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं रे? 1. काय असतो तो? साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर. बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं? ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे आपली ती. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता झाला, क्वेश्चनच संपला इथं. बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा कोणाचा रेसिप्रोकल? 1 अपॉन कॉस. सेक स्क्वेअर म्हणून काय द्या? स्क्वेअर द्या. हे म्हणजे कोणतं साइन असतं? इंटूचं. 1 अपॉन साइन कोणाचा रेसिप्रोकल आहे? कोसेक. कोसेक स्क्वेअर थिटा. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा बरं. आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही फायनल आन्सर कसं लिहायचं सांगितलं ना बॉक्स मध्ये, आठवतं का? इकडून लिहायची LHS, इकडून लिहायची RHS. हेच आहे फायनल आन्सर. म्हणजे हे लिहायचं इकडून आणि हे लिहायचं इकडून. क्वेश्चन नंबर 4 सगळे इझी क्वेश्चन आहे. हा आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा LHS काय दिलेली तुम्हाला. LHS काय दिलेली आहे सांगा? कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघा याला रिप्लेस करून टाका. कॉट स्क्वेअर थिटा काय राहील? बघा कॉट स्क्वेअर थिटा काय असतं? 1 प्लस, एक मिनिट हा, इकडे बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा काय असतं? कोसेक स्क्वेअर थिटा असतं ना, बरोबर आहे का? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा काय असतं? कोसेक स्क्वेअर थिटा. हा 1 जर तिकडे टाकला तर काय होईल? मायनस. म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळून राहिली? कॉटची. कोणाची मिळून राहिली? कॉट. मग कॉटला काय रिप्लेस करत आहे आपण? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. मग या कॉटला रिप्लेस करा, काय होईल? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. हे झालं एक ब्रॅकेट. मधात साइन कोणतं आहे? मायनस. बरोबर आहे. टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. याला काय लिहू शकतो आपण? सेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. मग हा जर 1 तिकडे टाकला तर काय होईल? टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. म्हणजे टॅन स्क्वेअर थिटाला रिप्लेस केला आपण सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आता तुम्हाला ही गोष्ट तर माहितच आहे ना, मायनस साइन आत गेल्यानंतर काय होतं? आतले साइन चेंज. हे सेक स्क्वेअर थिटाचं साइन काय झालं मग? मायनस. आणि मायनसचं काय झालं? प्लस. -1 + 1 कॅन्सल. फायनल आन्सर काय आलं? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. बघा किती सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5 मधला 5 LHS काय दिलेली आहे सांगा? हेअर LHS किती दिलेली आहे?
म्हणजे tan ची पॉवर 4 का? हा, tan ची पॉवर 4 थिटा आणि प्लस tan स्क्वेअर थिटा असं आहे. मग काय करा, सिंपल बघा, एकदम एका ट्रिकवर क्वेश्चन आहे. इथं tan आहे, इथं tan एक कॉमन घ्या. दोन क्वांटिटीज कॉमन घेऊ शकतो आपण. किती क्वांटिटीज? 2. कारण इथं 2 आहे का नाही. बघा, tan जर 2 बाहेर घेतली तर किती? tan 4 उरले किती? 2. कळालं? tan थिटा कॉमन, tan स्क्वेअर थिटा कॉमन घेते आपण. इथं क्वांटिटीज किती आहे? 4 उरल्या 2. इथं काही उरणार आहे का? नाही. आता हेच का कॉमन घेतलं आपण? कारण 1 प्लस tan स्क्वेअर थिटा माहिती आपल्याला काय असतं? 1 प्लस tan स्क्वेअर थिटा काय असतं? सेक स्क्वेअर थिटा. RHS काय आहे? सेकची पॉवर 4 थिटा मायनस, एक मिनिट हे कॉमन घेतलं आपण. त्याच्यानंतर 1 प्लस tan स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पुट केली म्हणजे काय येईल ते? 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आणि जर असं लिहिलं आपण तर tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. मग या tan ला रिप्लेस करा. बघा, या 1 प्लस tan स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणा किंवा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणा, त्याला आपण रिप्लेस केलं सेक स्क्वेअर थिटा. आता या tan स्क्वेअर थिटाला रिप्लेस करा. कसं? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि इकडं सेक स्क्वेअर थिटा. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन करून द्या. इथं 2 क्वांटिटीज आहे, याला मल्टिप्लाय केल्यावर टोटल किती होतील? मग 4. सेकची पॉवर 4 थिटा, सेक स्क्वेअर थिटानं 1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय झालं? सेक स्क्वेअर थिटा. आता आला RHS. एक सिंपल बघा, सिंपल असतं, एकाच फॉर्म्युल्यावरती पूर्ण क्वेश्चन घ्या लिहून. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलेले आहे? हेअर LHS दिलेले तुम्हाला 1/1 प्लस मायनस आहे का? 1/1 मायनस साइन थिटा. मधामध्ये काय? प्लस. आणि इकडे 1/1 प्लस साइन थिटा. काय करा? बेस सारखा करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा, काही करू शकत नाही, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 1 ने ला मल्टिप्लाय करा, आन्सर काय? 1 प्लस साइन थिटा. मधात साइन कोणतं आहे? प्लस. इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 मायनस साइन थिटा. कोणत्या संख्येला 1 ने मल्टिप्लाय करा, आन्सर तेच येतं. वरती आता क्रॉस मल्टिप्लाय झालं, बेस सारखा करतील. या दोघांचा पण गुणाकार करावा लागतो. गुणाकार करताना पटकन लक्षात आलं पाहिजे, a मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी. म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. मधात काय? प्लस. मधामध्ये काय? प्लस. म्हणजे साइन बदलायची गरज नाही, मग डायरेक्ट सोडवा. 1 प्लस 1 किती होतात? 2. आणि प्लस साइन थिटा मायनस साइन थिटा कॅन्सल. का? प्लस असल्यामुळे आपल्याला साइन बदलायची गरज नाही. याच स्टेप मध्ये आन्सर आणू शकतो आपण. साइन थिटा मायनस साइन थिटा कॅन्सल झाले, कारण एकदा प्लस एकदा मायनस आहे. 1 आणि 1 किती झाले? 2. आणि खाली 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होईल? किती होईल? कॉस स्क्वेअर थिटा. का? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते? 1. मग 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होईल? कॉस स्क्वेअर थिटा. हा साइन स्क्वेअर थिटाला इकडे पाठवलं तर काय झाला? तो मायनस. म्हणजे उरला काय? फक्त कॉस स्क्वेअर थिटा. आणि कॉस स्क्वेअर थिटा कोणाचा उलटा असतो? सेक. 2 सेक स्क्वेअर थिटा. असं जे का दुसरं आहे काही तेच आहे, मग बरोबर आहे. इज इक्वल टू RHS. इथे लिहायचं थोडं, 1/cos इज इक्वल टू सेक. स्क्वेअर असल्यामुळे काय जोडला? स्क्वेअर. बघा, सिंपल. काय? 1 2 3 स्टेप मध्ये आन्सर आहे. समजलं का? 2-2 मार्क्सचे क्वेश्चन आहे सर्व. क्वेश्चन नंबर 7 थोडं बाकी आहे. काय दिलेलं लेफ्ट हँड साइड सांगा? मायनस. बरोबर आहे. आता बघा काय करायचं, याला कन्वर्ट करायचं एका गोष्टीमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला क्वेश्चन कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? समोर टॅनच्या. बघा, आता सांगितलं होतं तुम्हाला x स्क्वेअरचा स्क्वेअर केला तर x ची पॉवर किती होते? 4. मग आपण जर याला असं लिहिलं x स्क्वेअरचा क्यूब तर पॉवर किती होईल? किती होईल? 6. किंवा x ची पॉवर 6 होईल. याला एक पद्धतीने असं लिहू शकतो किंवा x क्यूबचा स्क्वेअर करू शकतो. बरोबर आहे. त्याची पण पॉवर काय होईल? 6. कारण
इथं तुमचा घातांकाचा नियम लागतो, इंडेक्स 3 दुनी 6, 3 दुनी 6. मग याला रिप्लेस करू आपण. याला कसं रिप्लेस करू, सेक स्क्वेअर एक्स त्याचा काय करू क्यूब मायनस tan raised to the power 6x. काय केलं, याला रिप्लेस केलं. आता 3 दुनी शेवटी काय होणार आहे 6, म्हणजे क्वेश्चन मध्ये चेंज नाही. आता सेक स्क्वेअर एक्स ला रिप्लेस करू शकतो आपण कसं, 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. का, हा फॉर्म्युला आहे तुमचा, काय आहे फॉर्म्युला, आणि याची पॉवर किती आहे 3. काय केलं आपण 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं सेक स्क्वेअर थिटा. मग सेक स्क्वेअर एक्स ला काय रिप्लेस केलं 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. आता इथं फॉर्म्युला यूज होईल तुमचा a प्लस बी चा क्यूब. काय असतो माहिती आहे कोणाला, ए क्यूब प्लस थ्राइस ए स्क्वेअर बी प्लस थ्राइस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. काय असतो ए क्यूब प्लस थ्राइस ए स्क्वेअर बी, त्याच्यानंतर थ्राइस ए बी स्क्वेअर आणि बी क्यूब. समजलं. आता सेम ए काय इथं 1 आहे, ए क्यूब म्हणजे 1 चा क्यूब किती येईल 1, लक्ष द्या. त्याच्यानंतर थ्राइस लिहिणार, काय लिहिणार 3. ए स्क्वेअर काय ए स्क्वेअर, लक्ष द्या थ्राइस ए स्क्वेअर, ए काय इथं 1, याला काय म्हणायचं ए. बघा हा काय तुमचा ए आणि हा काय बी, बरोबर आहे. आता हा जो आहे ए स्क्वेअर म्हणजे 1, उरलं काय फक्त मग बी. बी किती आहे tan स्क्वेअर एक्स, हे झालं. आता त्याच्यानंतर इकडे या थ्राइस ए बी स्क्वेअर, थ्राइस ए किती तुमचा 1, 1 न मल्टिप्लाय करा आन्सर तेच येणार. बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे काय, ही जी पूर्ण टर्म आहे tan स्क्वेअर एक्स, याचा पूर्णता काय करावं लागेल स्क्वेअर. बघा आपल्या फॉरवर्ड मध्ये बसला की नाही बघून घ्या, ए क्यूब 1 चा क्यूब 1, थ्राइस ए स्क्वेअर ए चा स्क्वेअर 1 म्हणजे 1 इंटू 1 फायनल तेच येणार. त्याच्यानंतर थ्राइस ए बी स्क्वेअर, थ्राइस इंटू 1 3, आणि बी चा स्क्वेअर, बी ही पूर्ण टर्म आहे tan स्क्वेअर एक्स त्याचाही स्क्वेअर, आणि शेवटी बी चा क्यूब, बी टर्म काय इथं tan स्क्वेअर एक्स ही पूर्ण बी आहे त्याचा काय करायचा क्यूब, आणि शेवटी काय उरलेलं आहे मायनस tan ची पॉवर 6x. हे शेवटचं हे फॉर्म्युल्यातलं पुट करून घेतलं आपण, आणि हे उरलेलं. आता काय काय करू शकतो बघा, 1 प्लस 3 tan स्क्वेअर एक्स आहे, 3 tan स्क्वेअर एक्स आहे कॉमन घेऊ शकतो का. बघा परत एक स्टेप करू, काही प्रॉब्लेम नाही. 1 3 tan ची पॉवर 4x आत्ताच सांगितलं, 2 गुणिला 2 3 गुणिला 2, समजलं. 2 गुणिला 2 किती झाले मग 4, प्लस 3 गुणी 6 मायनस tan ची पॉवर 6x. हे मायनस आहे प्लस आहे कॅन्सल. आता याच्यात बघा 3 आहे, किती आहे 3, इथं पण 3 कॉमन घेऊ शकतो. tan स्क्वेअर इथं tan ची पॉवर 4 आहे, म्हणजे छोटी पॉवर कॉमन घेऊ शकतो, म्हणजे उरतं काय बघा 1 प्लस 3, दोन्ही मधून 3 कॉमन घ्यायचे, tan स्क्वेअर एक्स कॉमन घेतला. बघा काय काय कॉमन घेतलं बघा, 3 tan स्क्वेअर एक्स कॉमन घेतला या इथून, मग उरला काय फक्त 1. 3 बाहेर घेतलेले, tan मधून 2 बाहेर घेतलेले, उरणार किती 2, 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. आता बघा मग 1 प्लस 3 tan स्क्वेअर एक्स आणि 1 प्लस tan स्क्वेअर एक्स आत्ताच सांगितलं काय असतं सेक स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. आता कोणत्या फॉरवर्ड मध्ये लिहिलेलं आहे, सुरुवातीला tan आहे का सेक आहे सेक, मग सुरुवातीला सेक घेऊन घ्या. 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू tan स्क्वेअर एक्स, हे झालं तुमची RHS. समजला. हा थोडा लेंदी क्वेश्चन आहे, स्टार करायला लिहून घ्या. थोडा चेंज असला क्वेश्चन मध्ये की क्वेश्चन इम्पॉर्टंट बनतो एक्झाम साठी. बघा तुम्हाला एक होमवर्कला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 8, बरोबर आहे. याच्यावरचाच क्वेश्चन नंबर 8 होमवर्कला दिलेला 5 मधला क्वेश्चन 5 मधला 8 येतो, तो होमवर्कला दिलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 9 घेऊ. काय दिलेले क्वेश्चन नंबर 9 मध्ये, tan क्यूब 1, tan क्यूब थिटा -1 अपॉन मध्ये -1. बघा हा पहिला फॉर्म्युला मागच्या क्वेश्चन साठी लिहून दिला होता, हा दुसरा फॉर्म्युला आलेला आहे परत आपल्या इकडं, a क्यूब मायनस बी क्यूब. हा फॉर्म्युला म्हणजे काय असतं बघा, a मायनस बी, काय असतं a मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे फॉर्म्युले तुम्हाला झालेले 8वी मध्ये, तुमच्या ओळखीचे असतील, नसतील तर ओळखीचे करून घ्या. हा आता ए क्यूब मायनस बी क्यूब. आता तुम्ही म्हणता सर बी क्यूब नाही इथं, 1 म्हणजेच काय असतं क्यूब. त्याला जर असं लिहिलं तर बघा, याला जर असं लिहिलं tan थिटाचा क्यूब लिहू शकतो, -1 चा क्यूब
अपॉन मध्ये काय टॅन थिटा मायनस 1 बघा आलं या फॉर्मॅटमध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब. असं असल्यावर काय असतं पहिल्यातून दुसरा मायनस करायचा, मग टॅन थिटा मधून दुसरा मायनस करा, दुसरा म्हणजे काय 1. त्याच्यानंतर ए स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा, टॅन थिटाचा स्क्वेअर काय होईल टॅन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर ए बी म्हणजे दोघांचा गुणाकार टॅन थिटा इंटू 1 काय येणार टॅन थिटा. त्याच्यानंतर दुसऱ्याचा स्क्वेअर बी चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आणि तो करायला 1. अपॉन मध्ये काय उरलेलं आहे तुमच्या टॅन थिटा मायनस 1 सारखं आहे, न्यूमरेटर डिनोमिनेटर सारखं आहे कॅन्सल. काय उरलं टॅन थिटा बघा टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 एवढं उरलेलं आहे. आता सोल्युशन मध्ये काय आन्सर आहे आपलं सेक स्क्वेअर थिटा. मग सेक स्क्वेअर थिटा इथं कसं येईल सांगा बरं तुम्ही याच्यातून टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 याला काय रिप्लेस करू शकतो आपण सेक स्क्वेअर थिटा आणि उरलेलं आहे टॅन थिटा. हे झालं तुमचं RHS. कसं बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते सेक स्क्वेअर थिटा काय असते सेक स्क्वेअर थिटा. मग बघा आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला रिप्लेस केलं, कशाने रिप्लेस केलं सेक स्क्वेअर थिटा. घ्या लिहून तो फॉर्म्युला लक्षात राहू द्या. आता लास्ट क्वेश्चन सगळ्यात वेगळा आहे, इकडे लक्ष द्या तुम्ही. हे फॉर्म्युला वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये, सगळ्यात डिफरंट क्वेश्चन आहे आणि 4 मार्क्सला आहे. किती मार्क्सला 4. त्याच्यात आता LHS RHS दोन्ही घ्यावं लागते आपल्याला. बघा कसं क्वेश्चन काय हिअर RHS घेऊ सुरुवातीला काय दिलेलं RHS सांगा 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा बरोबर आहे. आता लक्ष द्या बरोबर 1 अपॉन सेक थिटाला कसं लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा लिहू शकतो का. टॅन थिटाला काय लिहू शकतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बेस सारखा आहे, वरचा 1 राहू द्या, वरच्या 1ला काही प्रॉब्लेम नाही. खालचा फ्रॅक्शन बघा बेस सारखा आहे काय बेस कॉस थिटा. या दोघांची काय होईल सबट्रॅक्शन 1 मायनस साइन थिटा. आता 1 अपॉन रेसिप्रोकल आहे, रेसिप्रोकल काय होत असतो उलटा, म्हणजे हे कॉस थिटा काय जाईल वरती जाईल कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. याला द्या 1 नंबर. म्हणजे काय केलं आपण RHS ला या फॉर्मॅटमध्ये आणलं कोणत्या कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. काय काय केलं लक्ष द्या सेकचा रेसिप्रोकल टाकला, टॅनला म्हणतो साइन अपॉन कॉस, बेस सारखा होता 1 मायनस कॉस थिटा, अंश छेदात जातो छेदांशात जातो माहिती आहे तुम्हाला. हा वरचा काय अंश खालचा फ्रॅक्शनचा छेद त्याच्यामध्ये चालला जाईल गेला. हे झाले एक कंडिशन. आता दुसरी हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला कोणता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बघा क्वेश्चन डिफरंट आहे, नाही तर मग तुम्हाला जर रेग्युलर मेथड सांगितली तर खूप किचकट वाटेल ते, त्याच्यासाठी थोड्या डिफरंट मेथडनं सांगत आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर थिटाला असं लिहू शकतो का 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो आपण बरोबर आहे लिहू शकतो ना. आता कॉस बघा हा कॉस स्क्वेअर थिटाला असं लिहू शकतो का कॉस थिटा इंटू कॉस थिटा लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कोणता फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये काय लिहितो एकदा प्लस एकदा मायनस. बघा थोडा डिफरंट या क्वेश्चनला डिफरंट पद्धतीनं थोडा विचार करावा लागणार तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 आहे. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाला वेगळं केलं कॉस थिटा इंटू कॉस थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला वेगळं केलं या फॉर्म्युलानुसार एकदा प्लस एकदा मायनस. आता एक इकडे आणून घ्यायचं, हे मायनस इकडे आणून घ्या. देअरफॉर का मायनसच का आणायचं हे बघा आपण मध्ये काय 1 मायनस साइन थिटा. मग लक्षात ठेवायचं इकडं एक कॉस थिटा बघा हा कॉस इकडे आणा 1 मायनस साइन थिटा आणि हा कॉस इकडे पाठवा. इकडे काय उरलेलं मग 1 प्लस साइन थिटा. इकडे काय उरलेलं आहे हा कॉस इकडे पाठवून द्या. कळालं समजलं. आता बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ करा. काय करा बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. बघा बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ वरती प्लस असेल बरोबर आहे का मायनस आहे. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. आता याला जर इक्वल केलं तर काय होईल सांगा आठवा काय होईल सांगा. साइन थिटा मायनस कॉस थिटा. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ काय करणार आपण
आपल्याला एक लोक बघा काय आहे, फक्त विचार करा वरती प्लस पाहिजे की मायनस, काय पाहिजे, प्लस आहे का मायनस. बघा RHS मध्ये लेफ्ट हँड साइड मध्ये काय मायनस, वरती काय पाहिजे मायनस. मग आपण बाय थेरमॉन इक्वल रेशो प्लस पण करू शकतो आणि मायनस पण करू शकतो आपल्या रिक्वायरमेंट मध्ये. आता मागच्या क्वेश्चन मध्ये प्लस पाहिजे होतं आपल्याला, या क्वेश्चन मध्ये काय पाहिजे मायनस. मग मायनस करा. बघा कॉस थिटा इकडे काय करा, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. काय करणार 1 प्लस साइन थिटा मायनस कॉस थिटा. काय केलं 1 प्लस साइन थिटा मायनस कॉस थिटा. बघा याच्यामध्ये हे मायनस करून ठेवलं आपण, केलं. आपण मागच्या वेळेस दोघांची प्लस केली होती का नाही. आपल्याला मायनस कोण पाहिजे, साइन पाहिजे की कॉस पाहिजे, वरच्या याच्यामध्ये मायनस कॉस, म्हणून आपण याच्यामधून याला मायनस केलं. मग या कॉस थिटा मधून, या कॉस थिटा मधून याला मायनस करा, मायनस 1 मायनस साइन थिटा. आलं लक्षामध्ये. बघा लेफ्ट हँड साइड सारखी ठेवायची आपल्याला. ही आपल्याला मायनस पाहिजे होतं म्हणून आपण 1 प्लस साइन थिटा मधून हा कॉस थिटा मायनस केला, या कॉस थिटा मधून काय मायनस केलं मग 1 मायनस साइन थिटा. मग काय उरेल इथं बघा. आता त्या फॉर्मॅट मध्ये लिहून घ्या, कसा फॉर्मॅट दिलेला आहे तो. साइन थिटा सुरुवातीला घेतलेला आहे बरोबर आहे, त्याच्यानंतर मायनस कॉस थिटा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर +1. चेंज नाही काहीच, फक्त साइन थिटा इकडून लिहिला, कॉस थिटा इकडून लिहिला आणि +1 तिकडून लिहिला. सगळ्यांचे साइन पण सारखे, चेंज झाला नाही काही. खालचं काय लिहिलेलं आहे आता बघा. आता हे जेव्हा मायनस आत जाईल तेव्हा काय होईल, कॉस थिटा आतलं साइन मायनस होईल, हे साइन काय होईल प्लस. याला परत आपल्या बघा ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये लिहून घ्या, साइन थिटा मायनस कॉस थिटा +1. हे काय केलं आतले साइन चेंज केले. आता हे कसं लिहिलेलं बघा क्वेश्चन मध्ये, तुम्हाला क्वेश्चन दिलेलाच राहील. सुरुवातीला कोण घेतलेलं आहे साइन, त्याच्यानंतर कोण घेतलेलं आहे कॉस आणि त्याच्यानंतर कोण घेतलेलं आहे -1. बघा मग आता ही एक गोष्ट झाली, कॉस थिटा मायनस कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. इकडे पण काय कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. बघा ही जी गोष्ट आहे 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा, त्याला आपण रिप्लेस केलं होतं कॉस थिटा अपॉन मध्ये 1 मायनस साइन थिटा. आणि हेच कोणाच्या बरोबर आलेलं आहे याच्या. म्हणजे बघा लक्ष द्या, हे याच्या बरोबर आहे, हा रेशो याच्या बरोबर आहे, म्हणजे हा रेशो कोणाच्या बरोबर राहील, या रेशोच्या बरोबर राहील. म्हणजे काय होईल फ्रॉम 1 and 2. आता फायनल आन्सर टाकून द्या जसं विचारलंय तसं तुम्हाला. साइन थिटा मायनस कॉस थिटा +1 अपॉन मध्ये साइन थिटा प्लस कॉस थिटा -1 इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. हा सर्वात डिफरंट क्वेश्चन आहे आतापर्यंतच्या शोधॅट मध्ये. 4 मार्क्स साठी क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट आहे, याचा स्टडी करा. कळालं. क्वेश्चन या डिफरंट पद्धतीने सोडवलेला आहे आपण. समजलं, रेग्युलर पद्धतीने सोडवला तर थोडा अवघड जाऊ शकतो तुम्हाला. घ्या लिहून.